निमित्त ग्रामपंचायत वाखरीत मार्फत येणाऱ्या सर्व वारकरी भक्तांसाठी ग्रामपंचायत वारकरी मार्फत ग्रामपंचायतने पाण्याची सुविधा, स्वच्छ पाणी पुरवठा व परिसर स्वच्छतेची कामं पूर्ण केलेली आहेत व आता परवा 23 तारखेला रिंगणतळ आहे. गोल रिंगण, शेवटचं रिंगण इथं वाखरी बाजार विरोध होणार आहे. त्यासाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या या वाखरी हद्दीतील सर्व रस्त्याची दुरुस्ती व काटेरी झाडे काढण्याचे काम ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहे आणि पाणी पुरवठा, स्वच्छता पूर्ण काम झाले. दिवाबत्ती सगळं वाड्यावस्त्या प्लॉटिंग एरियामध्ये दिवाबत्तीचे काम पूर्ण केले आणि यावर्षी पालखी तळ सुशोभीकरण आणि लाईट डेकोरेशनचं काम नवीन यावर्षी चालू केलं आहे. ह्या सर्व कामामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांनी अतिरिक्त शिव आपले कोईनकर साहेब, डेप्युटी शिव अमोल जाधव सर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वारीची तयारी ग्रामपंचायतनी आणि जिल्हा परिषदमार्फत पूर्ण तयारी झालेली आहे. एकूण वारकरी आपल्या दोन्ही पालख्या आणि इतर मानाच्या 18 पालख्या धरून 8 ते 10 लाखापर्यंत वारकरी वाखरी पालखी तळावर येत असतात. आता इथं शौचालयाची काय व्यवस्था केली, ती एकूण शौचालय किती आहेत? वाखरी पालखी तळावर एकूण शौचालय 1850 शौचालयाची सुविधा शासनामार्फत केलेली आहे आणि 400 महिला स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे. पूर्ण त्यांचे जागेचे नियोजन केले आहे, त्याप्रमाणे शौचालय आणि महिला स्नानगृहाची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. पाण्याचं टँकर किती आहे तिथं? ग्रामपंचायत मार्फत काय सुविधा केलेल्या आहेत? ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठ्याचे टँकर आणि 3 पाण्याचे टँकर भरण्याचे फिटिंग आपण तिथं आहेत आणि वैयक्तिक ग्रामपंचायत मार्फत 4 टँकर आपण लावलं आहे. बाकी शासकीय आणि खाजगी टँकर आम्ही व्यवस्था केली आहे. आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी 2 जर्मन हँगर होते. वारकऱ्या सेवेसाठी कमी पडल्यामुळं वारकऱ्यांच्या मागणीसाठी ह्या वर्षी नवीन विसावा मंदिराजवळ आपण अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी नवीन 2 जर्मन हँगर ची व्यवस्था वाढवून यावर्षी केलेली आहे. यावर्षी पाऊस जास्त आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था काय केलेली आहे का वेगळी? त्यासाठी जर्मन हँगर वारकऱ्यासाठी व्यवस्था केलेली आहे, त्यात काय अडचण येणार नाही. किती स्क्वेअर फुटाचा जंगल? 20,000 स्क्वेअर फुटाचं जर्मन हँगर आहे. 4 ह्या जर्मन हँगर यावर्षी वाखरीत केले आहेत. तिथं किती लोक बसतील? कमीत कमी एका जर्मन हँगरमध्ये 2 ते 3,000 लोक आपल्याला व्यवस्था होईल तिथं. जिल्हा परिषद पंचायत समितीमधून यावर्षी ग्रामपंचायत वाखरीला किती निधी आलेला आहे? यावर्षी 16 लाख रुपये निधी आलेला आहे ग्रामपंचायत वाखरीसाठी. सदर निधी हा कमी पडतो, या वाढवून मिळावा असं आमचं अपेक्षा आहे. आता आम्ही बघितलं आहे तुम्ही मुर्मीकरण केलेलं आहे. एकूण टिपर किती गेल्या ते मुर्मीकरणामध्ये अंदाजे 60 ते 70 ट्रिप मुरमाची झालेली आहे ती जर्मन हँगरमध्ये. त्याचं रोलिंग काम चालू आहे आणि या संध्याकाळपर्यंत सगळं त्याचं मॅट टाकून आमचं काम पूर्ण होईल. जर्मन हँगर सगळे वारकरी सेवा पूर्ण संध्याकाळ पण पूर्ण होईल. वारकऱ्याला काय आव्हान कराल तुम्ही? वारकऱ्यासाठी वारी कालावधीमध्ये स्वच्छता व व्यवस्था, स्वच्छता पाळणे किंवा वृक्ष लागवड करणे वारी काळात एवढे आवाहन करतो आम्ही. कार्यकारी शिवसाहेब, त्याचबरोबर ॲडिशनल CO कोईनकर साहेब, भुजबळ साहेब, पाटील मॅडम, त्याचबरोबर पंढरपूरचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाखरी ग्रामपंचायतने यावर्षी स्वच्छता, पाणीपुरवठा यावर जास्त भर दिलेला आहे. गावामध्ये शुद्ध पाणी मिळावं, गावातल्या सर्व वारकऱ्यांना जागोजागी पाण्याचे टँकर ग्रामपंचायतसोबत नगरपालिकेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांचेही टँकर आहेत, जागोजाग उभा केलेले आहेत. जिथं आवश्यक आहे अशा ठिकाणी मोबाईल टॉयलेट देण्याची सुविधा केलेली आहे. तरी आम्ही आवाहन करतो की दिंडी चालकांना की ज्या ठिकाणी पाहिजे त्यांनी ग्रामपंचायतीत संपर्क साधावा व त्यांना तिथं मोबाईल टॉयलेट दिले जातील, जेणेकरून तिथली स्वच्छता चांगल्या स्वरूपात राहील. जे मठवाले असतील त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त स्वच्छतेवर यावर्षी भर दिलेला आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार मुर्मीकरण केलं आहे. जिथं गरज वाटते तिथं 2-3 कॉन्क्रीट रस्ते केले आहेत. अंतर्गत वाखरी गावातील कॉन्क्रीटच्या रस्त्याचे सुद्धा जिथं गरज आहे तिथं खड्डे वगैरे भरून कॉन्क्रीटची दुरुस्ती चालू केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतने यावर्षी चांगली कामं केलेली आहेत. यात सर्वच ग्रामस्थांचं सहकार्य लागलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या वाखरीची ही परंपरा आहे की वाखरी ग्रामपंचायत असेल, गावातील प्रत्येक नागरिक असेल, आपल्या घरी पाहुणा आला
साधू संत येतीची घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे या अभंगाप्रमाणे वाखरीतील प्रत्येकजण आपला पाहुण्याचं स्वागत चांगल्या करण्यासाठी सज्ज आहे. आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी वारकऱ्यांना राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं जर्मन हँगरची सोय केलेली आहे. त्या ठिकाणी हजारो भाविक तिथं तिथे लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनं मदत केंद्र केलेलं आहे. तिथं कोण हरवलं तर तिथं मदतीसाठी येऊन त्यांना मदत केली जाईल. त्याचबरोबर हिरकणी कक्ष आहे. आरोग्यासाठी किरकोळ आजार असतील सर्दी खोकला त्याची गोळ्या औषधं ठेवण्याचं काम करते. या सर्व सोयीसुविधा पालखी तळावर ग्रामपंचायत पूर्वीपासून करते, अजून आजही करत आहे. यावर्षी हिरकणी कक्ष असेल, महिलांसाठी स्नानगृह असेल, स्नानगृहही मोठ्या प्रमाणात उभा केलेत आहेत. सर्वच प्रमाणात ज्या पद्धतीनं सेवा करता येईल अशा पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत व ग्रामस्थ करत आहेत. उद्या पालख्यांचं आगमन होणार आहे वाकड गावामध्ये, तर त्याच्या सेवेसाठी काय केलेलं आहे, काय विशेष ग्रामपंचायतीमार्फत? नेहमीप्रमाणे सर्वच स्वागतासाठी ग्रामपंचायत रिंगणावर पहिल्यांदा स्वागत होतं. तिथले रिंगण तळावची साफसफाई केलेली आहे. रिंगण तळावर कचकडी टाकून थोडा मुरुम टाकून जिथं आवश्यक गरजेनुसार ज्या ठिकाणी रिंगण होतं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जी आवश्यकता आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि याचबरोबर सर्व भावी भक्त असतील, त्यामध्ये पुण्यातली काही टीम आहे ती रांगोळी करून त्या ठिकाणी स्वागत करते. प्रत्येकानं ज्या त्या पद्धतीनं ज्याला खारीचा वाटा घेता येईल त्या पद्धतीने खारीचा वाटा करून स्वागतासाठी वाखरीकर सज्ज आहे. वारकऱ्यांना एवढाच आम्ही विनंती आणि हे सांगतो की आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि स्वच्छतेवर त्यांनी भर दिला पाहिजे. एवढ्या स्वच्छता केल्यात, आपण त्या स्वच्छतागृहामध्ये गेला पाहिजे. महिलांनी आपल्या स्नानगृह केलेत, स्नानगृहामध्ये गेलं पाहिजे. आणि एवढंच असून प्रत्येक वाखरीतील घरचा घरगुती माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्या घरा ठिकाणी सोय करतो. प्रत्येकाजण त्या ठिकाणी पण गेलं पाहिजे.